राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांचा विरोध डावलत पार्थ पवारांकडून झिशान सिद्दीकींना पुन्हा मोठी संधी देण्यात आल्याचं कळतंय। आमदारकीनंतर आता मुंबई अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे। एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली आहे। सिद्दीकी यांना अध्यक्षपद मिळाल्यास मुंबई राष्ट्रवादीमध्ये नाराजी नाट्य रंगण्याची शक्यता आहे। समीर भुजबळ यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मागच्या 2 वर्षांपासून मुंबई अध्यक्षपद रिक्त आहे। पार्थ पवारांकडून आपल्या विचाराचा युवक अध्यक्ष, युवती अध्यक्ष आणि विद्यार्थी राष्ट्रीय अध्यक्ष निवडल्यानंतर आता मुंबई अध्यक्ष नेमण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं कळतंय। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। निलेश, या सगळ्या माहितीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या अंतर्गत कलहाबद्दल सुद्धा कसे संकेत मिळतात, याचा नक्की कशा पद्धतीचा संदर्भ आहे? पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मागच्या मुंबई अध्यक्ष 2 वर्षापासून नेमण्यात आलेला नाहीये। 2 वर्षापासून हे रिक्त पद आहे। अशा वेळी आता पार्थ पवारांना आपली टीम बांधायला सुरुवात केल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानुसारच आता नुकत्याच ज्या निवडी झाल्या याच्यामध्ये युवक अध्यक्ष असेल, युवती अध्यक्ष असेल, यासोबतच राष्ट्रीय विद्यार्थी अध्यक्ष असेल, हे आपल्या विचाराचे त्यांना नेमलेले आहेत आणि आता मोर्चा मुंबई अध्यक्षपदाकडे त्यांना वळवल्याचं आपल्याला दिसतोय। खरं तर झिशान सिद्दीकी हे आमदार आहेत, त्यांची आमदारकी जी आहे ती पार्थ पवार यांच्याच कुठेतरी मागणीनंतर त्यांना मिळाली होती आणि आता मुंबई अध्यक्षपद देखील त्यांना द्यायची जी हालचाल आहे ती पार्थ पवारांच्या वतीने होते आणि त्यामुळेच आगामी काळात मुंबई राष्ट्रवादीमध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो। मुंबई राष्ट्रवादीमध्ये मागच्या अनेक दिवसांपासून 2 कार्याध्यक्ष नेमण्यात आलेले आहेत, त्यातील एकाला अध्यक्षपदावर नेमावं अशा पद्धतीची मागणी होती। मात्र आता ही मागणी डावलत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार पार्थ पवार यांच्याकडून झिशान सिद्दीकी यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यामुळेच हा संघर्ष जो आहे तो वाढताना आपल्याला दिसणार आहे। निलेश, या संदर्भामध्ये वरिष्ठांचा विरोधही डावलला गेलाय असं सांगितलं जातंय, त्यामागची काय पार्श्वभूमी आहे? खरं तर झिशान सिद्दीकी यांना आमदारकी देतानाच अनेक मोठ्या नेत्यांना जो आहे तो विरोध केला होता। झिशान सिद्दीकी पक्षात नवीन आहेत, यासोबतच त्यांना विधानसभेची संधी देण्यात आली होती, मात्र ते स्वतः निवडून येऊ शकलेले नाहीत। त्यामुळे त्यांना विधान परिषद का द्यायची अशा पद्धतीचा सवाल त्यांच्या वतीने उपस्थित करण्यात आला होता आणि आता पुन्हा एकदा त्यांच्यावर मेहरबानी का केली जाते असा देखील सवाल या निमित्तानं मुंबई राष्ट्रवादीतून निर्माण होताना आपल्याला दिसतोय। पुढच्या काही दिवसातच मुंबई अध्यक्षपदाची जर माळ त्यांच्या गळ्यात पडली तर हा संघर्ष आणखी टिपेला जाऊ शकतो। पूर्वी नक्कीच। धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या माहितीबद्दल।